1983 आहे. कुठल्या? तुघलक. मग हे तुघलक डायनेस्टी म्हणजे नेमकी काय? तर बघा विद्यार्थ्यांनो, जोपर्यंत आपल्या देशामध्ये सुलतान हा शब्द होता. कुठला? सुलतान, है ना. म्हणजे सलमान खानचा सुलतान नाही, हा दिल्लीचा सुलतान आहे. अलग लक्षात. तर जोपर्यंत आपल्या देशामध्ये बाबर येत नाही, कधी? 1526 इसवी सन 1526 पर्यंत आपल्या देशामध्ये जोपर्यंत बाबर येत नाही, तोपर्यंत आपल्या देशामध्ये कोणता शब्द होता? सुलतान. आणि बाबर आल्यानंतर आपल्या देशामध्ये कोणता शब्द निर्माण झाला? बादशाह. कोणता? बादशाह. म्हणजे या दोन्ही पोस्ट एकच आहे. दिल्लीचा सुलतान म्हणजे संपूर्ण त्याची जेवढी टेरिटरी आहे त्या टेरिटरीचा राजा, आणि बादशाह म्हणजे सुद्धा तेवढ्या त्या राज्याचा राजा, फक्त नावात फरक आहे. ठीक आहे. मग आता हे दिल्ली सल्तनत नावाचा जो शब्द आपण वापरतो मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये, तर या दिल्ली सल्तनतमध्ये पहिलं घराणं होतं गुलाम, है ना. त्याच्यानंतर आले खिलजी, बरोबर. आणि आता त्याच्यानंतर आपण कोणाला घेऊन येतो आहे? तुघलक. है ना. हे आडनाव आहे, बरोबर. गुलाम तर ते वंश आहे, गुलाम वंश. खिलजी आडनाव आहे, तुघलक आडनाव आहे. याच्यानंतर लोधी येईल. हे सगळे कोण होते? दिल्लीचे सुलतान होते. आणि ही ती घराणी होती. त्यातले आपले दोन झाले, आता एक राहिलं. कुठलं? तुघलक. आणि त्याच्यानंतर आपण इब्राहिम लोधीला आपल्या देशामध्ये घेऊन येऊ. इब्राहिम लोधीला आणलं की इब्राहिम लोधीला बाबरासोबत आपण त्याची फाईट करू, आणि बाबराला आपल्याला जिंकवायचं आहे, त्याच्यासाठी पानिपतचं युद्ध आपण करू, बरोबर. पण त्याच्या आधी आपल्याला पाहिजे तुघलक. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल की सरकारचे तुघलकी निर्णय, है ना. तुघलकी निर्णय या शब्दाचा अर्थ असा होतो की कोणताही विचार न करता घेतले गेलेले निर्णय, याला म्हणतात तुघलकी निर्णय. ठीक आहे. आणि मग आपण न्यूजपेपरमधून त्याला क्रिटिसाइज करत असतो. तर मग असं का म्हटलं जातं? तुघलकाने असे कुठले डिसिजन घेतले की ज्यामुळे तो इतका प्रसिद्ध झाला? त्याच्या काळातल्या लोकांनी त्याला म्हणजे असं म्हटलं जातं की तो जेव्हा गेला, तो जेव्हा मरण पावला, तेव्हा एका बर्नी नावाच्या इतिहासकाराने असं म्हटलंय की बरं झालं म्हणे तो गेला, त्याला लोकांच्या तावडीतून सुटका मिळाली आणि लोकांना त्याच्या तावडीतून सुटका मिळाली, है ना. हा, असा हा तो इतिहासकार होता, सॉरी असा तो राजा होता. आपल्याला त्याला पाहायचं आहे नेमकं काय होता. चला विद्यार्थ्यांनो, इसवी सन 1321 ते इसवी सन 1398, इसवी सन 1321 ते इसवी सन 1398 या काळामध्ये दिल्लीला तुघलक घराण्याची सत्ता होती. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊ. पहिल्यांदा कोण गादीवर आला पहा. तुघलक घराण्याची स्थापना करणारा जो पहिला व्यक्ती होता, तो पहिला व्यक्ती होता गियासुद्दीन तुघलक. नाव लक्षात ठेवा. पहिला कोण? या घराण्यामध्ये फक्त 3च तुघलक महत्वाचे आहेत. पहिला गियासुद्दीन तुघलक, दुसरा मोहम्मद बिन तुघलक आणि तिसरा फिरोज शाह तुघलक. अलग लक्षात. अतिशय महत्वाचं आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्ही फक्त पहा की आता हळूहळू कसा इंटरेस्ट वाढतो. पहा, हा जो गियासुद्दीन तुघलक आहे विद्यार्थ्यांनो, हा 1320 ते 1325 या काळामध्ये दिल्लीच्या गादीवर सुलतान म्हणून होता, बरोबर. आणि त्याने कोणती उपाधी आपल्या नावाच्या समोर लावून घेतली होती? गाझी. तर हा आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. का? कारण परीक्षेमध्ये विचारलं जातं की खालीलपैकी कोणत्या सुलतानाने स्वतःच्या नावासमोर गाझी ही पदवी लावून घेतली होती. तुम्हाला माहित पाहिजे तो कोणता? गियासुद्दीन तुघलक. आणि गियासुद्दीन तुघलक कोणाचे वडील होते? मोहम्मद बिन तुघलकाचे वडील होते. ठीक आहे. आता पहा, याचे वडील तुर्की होते, तर आई पंजाबी जाट. म्हणजे मुस्लिम धर्मियांची कट्टरता आणि हिंदू धर्मियांची उदारता या दोन्ही गोष्टी गियासुद्दीन तुघलकाच्या स्वभावात आणि त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये होत्या. म्हणजे हा काय होता? क्रॉस होता. याची आई भारतीय होती, याचे बाबा काय होते? तुर्की होती. आणि ह्या दोघांच्या मिश्रणातून हा गियासुद्दीन तुघलक नावाचा व्यक्ती तयार झाला. आलं का लक्षात? आणि तो तुघलक घराण्याचा संस्थापक आहे. कोण आहे? तुघलक घराण्याचा संस्थापक.
ठीक आहे, हे बघा इथे लिहिलेलं आहे. तुगलक घराण्याचा तो संस्थापक होता. त्याने आक्रमक धोरणाचा पुरस्कार केला आणि कुराणवर आधारित प्रशासन व्यवस्था निर्माण केली. कुराणवर आधारित प्रशासन व्यवस्था म्हणजे काय, तर धार्मिक पुस्तकांमध्ये म्हणजे कुराणामध्ये ज्या पद्धतीची प्रशासन व्यवस्था अपेक्षित केलेली आहे त्या पद्धतीची प्रशासन व्यवस्था त्याने दिल्लीमध्ये स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये बघा, तर या दिल्लीमध्ये जे 7 शहरं होती है ना, त्या 7 शहरं जे नव्यानं बांधल्या गेली होती त्यातलं 3रं शहर याने बांधलं. एक शहर कोणी बांधलं होतं रे, दुसरं शहर बांधलं होतं अल्लाउद्दीन खिलजीने. आठवत आहे तुम्हाला, अल्लाउद्दीन खिलजीने दुसरं शहर बांधलं होतं ज्या शहराचं नाव होतं सिरी. याने 3रं शहर बांधलं. कोणी, गियासुद्दीन तुगलक है ना. बघा आता इथे आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मिळतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तो हा की सिंचन व्यवस्थेसाठी कालवे खोदणारा हा पहिला सुलतान होता. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एमपीएससी तुम्हाला इथे गुगली टाकू शकते. कारण आपल्याला काय माहिती आहे की मध्ययुगीन भारतामध्ये शेतीच्या सिंचनासाठी कालवे खोदणारा एकमेव महत्त्वाचा सुलतान म्हणजे फिरोजशाह तुगलक होता है ना. फिरोजशाह तुगलक. पण एक गोष्ट आज अंतःकरणामध्ये करून ठेवा की गियासुद्दीन तुगलक हा असा सुलतान आहे की ज्यांनी पहिल्यांदा कालवा खोदायला सुरुवात केली. जरी फिरोजशाह तुगलकाने भरपूर कालवे बांधले पण सुरुवात कोणी केली, गियासुद्दीन तुगलकाने. म्हणून तुम्हाला जर एमपीएससीने परीक्षेत प्रश्न विचारला की पहिला कोण, तर मग तुम्हाला माहित पाहिजे की तो गियासुद्दीन तुगलक होता म्हणून. आलं लक्षात. चला मग काय झालं, मग याचा मुलगा, आता ह्या गियासुद्दीन तुगलकाने बंगालवर आक्रमण केलं आणि बंगालवर आक्रमण केल्यानंतर तिकडून तो परत येत असताना मोहम्मद बिन तुगलक हा जो त्याचा मुलगा होता, या मुलाने त्याच्या स्वागतासाठी भव्य लाकडी महल बांधला आणि त्या लाकडी महल जो आहे तो कोसळला आणि त्या लाकडी महलामध्ये दबून या गियासुद्दीन तुगलकाचा 1325 मध्ये काय झाला, मृत्यू झाला. आणि हे कोणाच्या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन आहे, तुगलक डायनास्टीचा जो संस्थापक आहे त्याच्या संदर्भातली ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आता आपण या महान व्यक्तीकडे जाऊया. दिसतोय हा महान व्यक्ती, दिसतोय तुम्हाला. हा कोण आहे, हा आहे मोहम्मद बिन तुगलक. हा कोण आहे, मोहम्मद बिन तुगलक. याची ओळख काय आहे ना विद्यार्थी मित्रांनो. पहा, हा वर्ग आहे आपला, या वर्गातला सगळ्यात हुशार वर्ग अशी याची ओळख. म्हणजे दिल्लीचे जेवढेही सुलतान येऊन गेले त्या सगळ्या सुलतानांमध्ये सगळ्यात विद्वान माणूस जर कोण होता तर मोहम्मद बिन तुगलक होता. त्याचं एकापेक्षा अनेक विषयांवर जबरदस्त प्रभुत्व होतं. तो काळाच्याही पुढे होता. पण त्याला तो जो काळ होता, ज्या काळात तो सुलतान होता, तो काळातला समाज त्याला समजू शकला नाही. नास्तिक होता. धर्माचा जे हस्तक्षेप होता तो त्याला राज्यकारभारामध्ये कमी केला. आणि याच्या काळामध्ये तुगलक जे साम्राज्य होतं ते सगळ्यात मोठं होतं. आणि मग जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला की दिल्ली सल्तनत जी आहे त्या सल्तनतीचा विस्तार कोणाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त होता, तर तो विस्तार याच्या काळामध्ये जास्त होता. आणि विस्तार बघा, लक्षात घ्या, एखाद्या साम्राज्याचा जेवढा मोठा विस्तार राहील तेवढं त्याला अतिशय चांगल्या प्रशासनाची गरज पडेल. आणि जर त्याचं प्रशासन कमजोर राहिलं तर त्याच्या राज्यामध्ये रिव्हॉल्ट होईल, उठाव होईल. आणि म्हणून सर्वात जास्त उठाव सुद्धा याच्याच काळामध्ये झाले. तुम्हाला माहिती असेल विजयनगर साम्राज्य हे याच्याच काळामध्ये असणारे जे 2 सरदार होते ते त्यांनी स्थापन केलं विजयनगर साम्राज्य. आणि गंगा आणि यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उठाव झाले. कारण राज्य मोठं होतं आणि साहेब जे होते हे साहेब बऱ्याच गोष्टींमध्ये कमी पडले. कारण ते काळाच्या पुढे होते. भविष्यातल्या योजना ते वर्तमानामध्ये राबवायचे. आणि म्हणून त्याला शहाणा मूर्ख सुलतान म्हटलं जातं. शहाणा मूर्ख. आणि आपल्याकडे मराठी भाषेमध्ये त्याला दीड शहाणा म्हणतात. काय म्हणतात, दीड शहाणा. किंवा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात. तुम्हाला आठवत असेल त्या सगळ्या गोष्टी. असा होता हा. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, पहा विद्यार्थी, हा सगळा रिजन कोणाचा होता, फिरोजशाह तुगलकाचा रिजन होता. फर्स्ट तुगलक, इन्व्हेन्शन ऑफ वारंगल.
याचा अर्थ काय, ते एक गोष्ट अंतःकरणात करून ठेवा. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. वारंगल या शहरावर, वारंगल म्हणजे काकतीय डायनस्टी जी आहे, या काकतीय डायनस्टीवर पहिलं आक्रमण कोणी केलं होतं? अल्लाउद्दीन खिलजीने. दुसरं आक्रमण कोणाच्या काळात घडलं? दुसरं आक्रमण मोहम्मद बिन तुगलकाच्या काळामध्ये घडलं. मोहम्मद बिन तुगलकाने वारंगल शहरावर आक्रमण केलं होतं. कुठल्या? वारंगल या शहरावर आक्रमण केलं, किंवा काकतीय या डायनस्टीवर त्यांनी आक्रमण केलं होतं, किंवा काकतीय राज्यावर आक्रमण केलेलं होतं. ही गोष्ट तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्हेरी IMP आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण एक एक करून आपण पुढे जाऊया. मोहम्मद बिन तुगलक 1325 ते 1351 या काळामध्ये तो काय होता? तो दिल्लीचा सुलतान होता. चला, हा जो मोहम्मद बिन तुगलक होता, या तुगलकाने स्वतःच्या नावासोबत कोणत्या कोणते टायटल्स म्हणजे उपाध्या लावून घेतल्या ते पहा. हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. अमीर कुल मोमिन, अमीर कुल मोमनीन आणि जिल्ले इलाह. कोणता? जिल्ले इलाह. हे काय होतं? जसं आता बघा, आपल्याकडे लहानपणी पोराचं टोपण नाव चिकू पिकू मिकू राहते की नाही, आणि नंतर त्याचं ओरिजिनल नाव रावसाहेब, खावसाहेब है ना, असं राहतं. तसंच याचं नाव मोहम्मद बिन तुगलक होतं, पण त्याचे जे टायटल्स होते म्हणजे त्याने दुसरे पर्यायी नावं कोणते लावून घेतले होते? अमीर कुल मोमनीन आणि जिल्ली इलाह. हे लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा पहा. कोणी याच्याबद्दल काय काय म्हटलं, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. बर्नी नावाचा इतिहासकार याच्या दरबारामध्ये होता, याच्या काळामध्ये होता, आणि हा बर्नी नावाचा इतिहासकार मोहम्मद बिन तुगलकाला काय म्हणतो? मोहम्मद बिन तुगलकाला म्हणतो विपरीत तत्वाचे मिश्रण आणि सृष्टीचे आश्चर्य. आणि ही स्टेटमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते, कारण कोणी राजाला काय म्हटलं हे खूप महत्वाचं आहे, आणि हेच परीक्षेत विचारलं जातं. हाच परीक्षेचा ट्रेंड आहे. काय म्हणतो? विपरीत तत्वाचे. विपरीत म्हणजे दोन वेगवेगळे जे एकमेकांजवळ राहू शकत नाही. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, रागीट आणि शांत, गरम आणि थंड, असे जे दोन विपरीत एकमेकांना अपोजिट असलेले जे तत्व आहे, त्या तत्वाचं मिश्रण आहे, आणि सृष्टीचं आश्चर्य आहे हा. आणि असं का म्हटलं गेलं आहे? कारण यानं जे डिसिजन घेतले ते तुम्ही आता पाहता, त्याचे डिसिजन किती भयानक आहे. दुसरं, एल्फिन्स्टन नावाचा महाराष्ट्राचा, दख्खनचा, बॉम्बेचा गव्हर्नर होता. त्या एल्फिन्स्टन काय म्हणतो? मोहम्मद बिन तुगलकामध्ये पागलतेचा अंश होता म्हणे, सनकी होता म्हणे. हा पागलतेचा अंश होता म्हणे, कुठलाही विचार न करता डिसिजन घ्यायचा, असं कोण म्हटलं? एल्फिन्स्टननी म्हटलं. त्याच्यामुळे हे जे दोन वाक्य आहे, हे दोन वाक्य आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. कळलं का? आता पुढचा मुद्दा पहा. उच्च शिक्षित. हा अतिशय उच्च शिक्षित होता. बघा काय काय शिकला. अरबी भाषा येत होती याला, फारसी भाषा येत होती याला, गणितावर याचं प्रभुत्व होतं, नक्षत्र विज्ञान म्हणजे तुमची कुंडली 36 गुण जुळले का, 32 गुण जुळले का, याच्यामध्ये तो विद्वान होता. फिजिक्सवर त्याचं जबरदस्त प्रभुत्व होतं. तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र म्हणजे काय, मेडिसिन है ना, मेडिकलच्या फील्डवर त्याचं प्रभुत्व होतं. चांगला कवी होता, चांगला लेखक होता. बापरे बाप, एवढ्या सगळ्या गोष्टी एका सुलतानामध्ये. आपल्याकडे आपण आपली मराठीची भाषा बरोबर बोलत नाही. भंडारातल्या लोकांची मराठीची भाषा वेगळी, कोकणातल्या लोकांची मराठीची भाषा वेगळी. तर लक्ष द्या, हा अतिशय उच्च शिक्षित होता, आणि म्हणून त्याला डोकं होतं. आणि म्हणून हा काय करायचा, आपल्या राज्यामध्ये जेवढे विद्वान लोक आहेत, सगळ्या धर्मांमध्ये जे विद्वान लोक आहेत त्या सगळ्यांना बोलवायचा आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या धर्मावर चर्चा करायचा. आलं का लक्षात? हा गियासुद्दीन तुगलकाचा मुलगा होता, हे लक्षात ठेवा. त्याचे मूळ नाव जुआन खान होते. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे, IMP. त्याचे मूळ नाव काय होते? जुआन खान. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल की त्याचे मूळ नाव जुआन खान होते. तो उच्च शिक्षित होता, विद्वान होता. बर्नी त्याला म्हणतो की तो विपरीत तत्वाचे मिश्रण आणि सृष्टीचे आश्चर्य होता. वरील विधानाशी संबंधित असलेला व्यक्ती कोण, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मग पहा,
गियासुद्दीन तुघलकाचा मुलगा होता आणि गियासुद्दीन तुघलकाच्या काळामध्ये या मोहम्मद बिन तुघलकाला खाली देवगिरीला म्हणजे दख्खनला, देवगिरी कुठे आहे, हा भारताचा मुळात, तर इथे देवगिरी आहे, तर या इथे देवगिरी आहे, तर या दख्खनमध्ये याची सुभेदार म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आली होती. हा मुद्दा लक्षात ठेवा. जेव्हा हा राजा बनायचा होता तेव्हा हा देवगिरीला सुभेदार म्हणून होता. ठीक आहे. आणि देवगिरीवरून त्यांनी काय केलं, इथून इकडे म्हणजे वारंगल, ओरिसा येथील राज्यांवर त्यांनी स्वाऱ्या केल्या होत्या. आणि इसवी सन 1328 मध्ये कर्नाटक राज्यामधलं कांपिली नावाचं एक शहर आहे, त्या कांपिली नावाचं शहर सुद्धा त्यांनी जिंकलं होतं. म्हणजे हे मुद्दे महत्वाचे आहेत, आहे ना. आपल्याला माहित पाहिजे की गियासुद्दीन तुघलक हा देवगिरीचा सुभेदार होता. देवगिरीचा सुभेदार असताना याने खाली काकतीय साम्राज्यावर स्वारी केली होती, इथून ओरिसा साम्राज्यावर स्वारी केली आणि इकडे कर्नाटकमध्ये कांपिली नावाच्या शहरावर सुद्धा त्याने स्वारी केली आणि तो प्रदेश त्याने जिंकला होता, आपल्या राज्याला जोडला होता. आणि आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा. भारताच्या इतिहासात अत्यंत वादग्रस्त सुलतान म्हणून याचे नाव आहे, कारण त्याचे व्यक्तिमत्व परस्पर अशा अनेक विरोधी गुणांनी भरलेले होते. संखी होता, डोक्यात काही प्लॅन आला की डायरेक्ट इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा, पण तो याचा विचार नव्हता करत का मी जो प्लॅन डोक्यात आणला आहे तो इम्प्लिमेंट करताना त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, त्याचे फायदे काय होणार, त्याचे तोटे काय होणार. डोक्यात विचार आला की डायरेक्ट आदेश देऊन टाकायचा आणि डिसिजन घेतल्या जायचे. कारण बघा, कुठलाही डिसिजन जेव्हा एखादा अतिशय उच्च पातळीवर घेतला जातो त्याचे दुर्गामी परिणाम जनतेवर पडत असतात, आणि याने त्याचा काही विचार केला नाही, डायरेक्ट डिसिजन घेऊन टाकले. समजलं. चला पुढे. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेने विचारला होता एमपीएससी. याच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल विद्यार्थ्यांना, हा आफ्रिका खंड आहे आणि या आफ्रिका खंडाच्या वायव्य भागामध्ये इथे मोरोक्को नावाचा एक देश आहे, मोरोक्को आहे ना. तर याच्या काळामध्ये मोरोक्को या देशाचा प्रवासी इब्न बतूता आहे ना. एक गाणं सुद्धा आहे सैफ अली खानच्या मूवीमध्ये, तुम्हाला माहिती असेल, इब्न बतूता तुता, हे गाणं आहे की नाही. तर हे जे गाणं आहे हे याच्यावरती चित्रित केलेलं आहे. तर हा इब्न बतूता जो आहे तो मोरोक्को या देशाचा प्रवासी होता, तो भारतामध्ये आला होता, तो मोहम्मद बिन तुघलकाच्या दरबारामध्ये आला होता. तुम्हाला एमपीएससी मध्ये परीक्षेत प्रश्न विचारला जातो की इब्न बतूता हा कोणत्या देशाचा प्रवासी होता किंवा इब्न बतूता हा कोणत्या सुलतानाच्या दरबारामध्ये आला होता. मग तुम्हाला माहित पाहिजे, इब्न बतूता भारतात आला तर तो दिल्लीला आला, आणि दिल्लीला आला तेव्हा मोहम्मद बिन तुघलक आपल्या देशामध्ये राज्य करत होता. त्याच्या दरबारामध्ये हा इब्न बतूता नावाचा मोरक्कन प्रवासी आला आणि मोहम्मद बिन तुघलकाने याच्या विद्वत्तेवर प्रसन्न होऊन त्याला चीनला पाठवलं. कुठे? चीनचा राजदूत म्हणून पाठवलं. तू विद्वान आहेस म्हणे, तुला अनेक देश पाहिले, एक काम कर, माझ्याकडून तू चीनमध्ये जा आणि चीनमध्ये राजदूत म्हणून राहा. तर हा जो इब्न बतूता होता हा मोहम्मद बिन तुघलकाच्या काळात चीनचा राजदूत म्हणून पुढे निघून गेला. ओके. ह्या इब्न बतूताने मोहम्मद बिन तुघलकाला काय म्हणलं? मोहम्मद बिन तुघलकाला म्हटलं धोकादायक, तारांकित आदर्शवादी. हा शब्द तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे. काय म्हटलं? धोकादायक, तारांकित आदर्शवादी. या शब्दाचा अर्थ काय होतो? दिवसा तारे पाहणारा माणूस. दिवसा तारे पाहणारा माणूस. आपण नाही का, आपण मी 1 करोड रुपये जिंकले तर मग मी फेरारी गाडी घेईन, मग मी घर बांधीन, मग मी असं करीन. हे असे जे धोकादायक आहेत स्वप्न जे दिवसा पडतात ते भयंकर घातक असतात. तर याला धोकादायक, तारांकित आणि त्यातल्या त्यात आदर्शवादी म्हणजे आयडियालिस्टिक म्हणजे काय? तर वास्तविक जीवनात न राहणारा, आदर्शवादात जग जगणारा. असं कोणी म्हटलं? इब्न बतूताने. आणि बर्नीने काय म्हटलं? विपरीत तत्वाचं मिश्रण. एल्फिन्स्टनने काय म्हटलं? पागलपणचा अंश होता म्हणे. ठीक आहे. पण तरीही हा अतिशय विद्वान होता. त्या काळातल्या लोकांच्या पलीकडे होता. बघा काय काय केलं याचा पहिला डिसिजन. आता आपण त्याचे डिसिजन पाहू काय काय केलं. हे तर मी तुम्हाला सांगितलंच. हिंदू जैन संतांशी वेगवेगळ्या विषयांवर तो डिस्कशन करायचा. धर्म आणि तत्वज्ञान याच्यावर त्याचा गाढा अभ्यास होता है ना. आणि याने काय केलं मग बघा, हा मुस्लिम राज्यकर्ता होता आणि मुस्लिम राज्याच्या काळामध्ये उलेमा नावाचा एक वर्ग राहायचा. तो धार्मिक वर्ग होता, त्यांचा जास्तीत जास्त हस्तक्षेप राहायचा.
आणि यांनी काय केलं, ह्या उलेमा लोकांचा जो हस्तक्षेप होता आपल्या राज्य कारभारामध्ये तो कमी केला. आणि हाच प्रश्न MPSCने विचारला होता की खालीलपैकी कोणत्या सुलतानाने उलेमा वर्गाचा हस्तक्षेप आपल्या राज्यामध्ये कमी केला. त्याचं नाव आहे मोहम्मद बिन तुगलक. ठीक आहे. आता याचे आपण एक एक डिसिजन पाहूया विद्यार्थ्यांनी. बघा की असे कोणते डिसिजन त्याने घेतले की ज्या डिसिजनमुळे तो बदनाम झाला. ते डिसिजनच आपल्याला पाहायचे. खूप महत्वाचा आहे हा सुलतान. परीक्षेमध्ये याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन विचारला जातो. पहिला डिसिजन, याने राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली 1326 मध्ये. राजधानी कुठे होती? दिल्लीला. हलवली कुठे? देवगिरीला. का? त्याच्यासाठी मोहम्मद बिन तुगलकाने कारण दिलं की हा जो भारत देश आहे म्हणे, हा जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये इथे दिल्लीला राजधानी आहे. मग जेव्हा दिल्लीला राजधानी आहे तर दिल्लीवरून खाली दक्षिण भारतावर कंट्रोल ठेवता येत नाही. मग काय करायचं तर, आणि दुसरा मुद्दा, ही जी दिल्ली राजधानी आहे ही वायव्य सीमेपासून जवळ आहे. म्हणून इकडनं जर आक्रमण झाले तर पहिले दिल्लीवर आक्रमण होतं आणि आक्रमण होण्याचा धोका जास्त आहे. म्हणजे दिल्ली सुरक्षित नाही. दोन्ही मुद्दे त्याचे बरोबर होते. कारण दिल्ली ही वारंवार बाहेरच्या लोकांच्या आक्रमणाला बळी पडलेली आहे आणि म्हणून दिल्ली धोकादायक आहे. आणि हे खरं आहे कारण पुढे 1398ला तैमूरच दिल्लीवर आक्रमण झालं आणि तैमूरने दिल्लीतल्या लोकांची कत्तल केली. आलं का लक्षात? सैफ अली खानचा पोरगा नाही का तैमूर, तो. आता ही दिल्ली सुरक्षित नाही म्हणून इकडे खाली देवगिरीला आणायला पाहिजे कारण देवगिरी सुरक्षित आहे. इकडून वायव्य सीमेकडून जर कोणता शत्रू देवगिरीपर्यंत आला तर येथपर्यंत लंबा होतो. आणि दुसरा की ह्या देवगिरीवरून नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया दोन्हीही भारतावर लक्ष ठेवता येतं, चांगलं कंट्रोल ठेवता येतं. हा त्याचा चांगला उद्देश होता. याने काय केलं, डायरेक्ट आदेश दिला लोकांना की चला आपल्याला देवगिरीला जायचं. देवगिरी म्हणजे दौलताबाद, इथे आपल्याला काय करायचं, राजधानी जी आपण घेऊन चाललोय. राजा आला, राजासोबत हजारो लोक आले, पण जो व्यापारी वर्ग होता तो दिल्लीतच थांबला. हजारो लोक आले, रस्ता बांधण्यात आला, टपाल व्यवस्था बांधण्यात आली, पण देवगिरीचं वातावरण काही या लोकांना सूट झालं नाही. कारण औरंगाबाद म्हटलं तर गरम प्रदेश, दिल्लीचा थंड प्रदेश, ते वातावरण सूट झालं नाही. येता येता अर्धे मेले. आणि देवगिरीला आल्यावर त्याच्या लक्षात आलं का आता देवगिरीवरून दिल्लीवर कंट्रोल ठेवता येत नाही. आता मला सांगा, एक गोष्ट, साधी गोष्ट आहे का जेव्हा दिल्लीवरून साऊथ इंडियावर कंट्रोल ठेवता येत नाही हे तुला माहीत होतं, मग साऊथ इंडियावरून आल्यावर दिल्लीवर कंट्रोल ठेवता येईल असं कसं होणार आहे? त्याच्यासाठी इथे येऊन पाहायची गरज आहे का? नाही. जर 2 अधिक 2 4 होत असेल तर 2 - 2 0 होतात. हे काही सांगायची गरजच नाहीये, साधं गणित आहे. पण याच्या डोक्यात ते आलं नाही आणि त्याने दिल्लीला राजधानी स्थलांतरित केली, सॉरी देवगिरीला. आणि मग इथे आल्यावर 2 महिने राहिला आणि मग त्याच्या लक्षात आलं कारण इथून आपल्याला आता वरती कंट्रोल ठेवता येत नाहीये. याने पुन्हा आदेश दिला, गो बॅक, पुन्हा वापस जाऊ. त्याचे लोक पिसाळून गेले. येताना अर्धे गेले, परत जाताना अर्धे गेले. आणि याच्यामध्ये खूप खर्च झाला, खूप वेळ गेला. याच्यामध्ये प्रशासनाला खूप जास्त ताप सहन करावा लागला, लोकांना ताप सहन करावा लागला, शिव्या शाप दिल्या लोकांनी. पण आता दुसरा पर्याय नाही, पुन्हा वापस दिल्लीला चालले गेले. हा याचा पहिला फसलेला प्रयोग होता. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं का तुम्हाला? इथपर्यंत लक्षात आलं? झालं इथपर्यंत? आता आपण पुढचा मुद्दा बघूया. दुसरा महत्वाचा निर्णय, चलन व्यवस्था. चलन व्यवस्था म्हणजे काय रे? चलन म्हणजे पैसा. तुमच्या खिशामध्ये 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 40 रुपये, 100 रुपये, 2000ची नोट ज्याच्यामध्ये चिप लावली होती म्हणे, है ना, 20 मीटरच्या खड्ड्यात जरी राहिली तरी माहीत पडेल म्हणे की ती 2000ची नोट कुठे आहे. अशा बकवास गोष्टी तुम्ही ऐकल्या होत्या जेव्हा आपल्या देशामध्ये नोटाबंदी झाली होती तेव्हा.
है ना. सॅटेलाइटनी ती नोट कोणाच्या खिशात आहे ते सुद्धा माहीत पडणार होतं म्हणे, है ना. सुपरमॅन आहे का, सुपरमॅनला सुद्धा माहीत पडत नाही कोणाच्या खिशात किती पैसे आहेत. बरोबर आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारचा म्हणजे हा तुगलकासारखा ड्रामा आपल्या देशामध्ये एका तुगलकाने केला होता, है ना. आपल्या देशामध्ये अनेक तुगलकी डिसिजन झाले. नोटाबंदी हा तुगलकी निर्णय होता, आहे की नाही. काला पैसा आएगा, काला धन जाएगा. कसे रे भारतीय, बरोबर की नाही. सिर्फ 50 दिन दे दो मेरे को, नाही तो फाशी पे लटका दो. 2-4 वर्ष होऊन गेले तरी फाशीवर लटकले नाही समोरची. चला, यांनी चलन व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या. चलन व्यवस्था म्हणजे काय. चलन व्यवस्था म्हणजे करन्सी, बरोबर की नाही, की जिच्या जोरावर आपण देवाणघेवाणचे व्यवहार करू शकतो, आहे की नाही. ही चलन व्यवस्था. याच्यामध्ये यांनी काही दुरुस्त्या केल्या. काय दुरुस्त्या केल्या पहा, आता मी तुम्हाला सांगतो. त्या काळामध्ये इंटरनॅशनल लेवलला चांदीचा तुटवडा पडला आणि याचं जे चलन ते चांदीचं होतं. मग याला काय वाटलं की आपली जी बहुमूल्य चांदी आहे ती आपण काय करू, लपून ठेवू, जतन करून ठेवू, है ना, कारण तुटवडा पडलाय चांदीचा. आणि म्हणून याने काय केलं की याचं जे समजा आता याचे जे 10 रुपये आहे चांदीचे, तर यांनी काय म्हटलं लोकांना, यांनी तांब्याची नाणी पाडली. कशाची, तांब्याची. आणि ह्या तांब्याच्या नाण्याला सुद्धा त्याने 10 रुपयाचंच महत्व दिलं. म्हणजे चांदीचा नाणा 10 रुपयाचा असेल आणि या 10 रुपयामध्ये तुम्ही जेवढ्या वस्तू विकत घेऊ शकत असाल तेवढ्याच वस्तू तुम्ही या 10 रुपयाच्या तांब्याच्या नाण्यामध्ये विकत घेऊ शकत होत्या. ठीक आहे, बरं, चालते, काही हरकत नाही. आपल्या ज्या नोटा आहेत त्या का चांदीच्या आहे का, नाही. कशाच्या, कागदाच्या. त्याची काही किंमत आहे का, नाही. त्याच्यावर लिहिलेल्या आकड्याची किंमत आहे 10 रुपये. यांनी काय केलं, इथपर्यंत ठीक होतं. यांनी याच्या समोर एक गोष्ट केली. कोणती, मला सांगा की तुम्हाला जर गव्हर्नमेंटनं म्हटलं की तुम्ही तुमच्या घरीच नोटा छापा, आपण सगळे कामं धंदे सोडून देऊन रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोटाच छापायला लागू, बरोबर की नाही. याने काय केलं, लोकांना म्हणे यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे कंट्रोल ठेवलं नाही की हे तांब्यापासून नाणी बनवण्यामध्ये. त्यांनी मुभा दिली आणि लोकांनी काय केलं, आपल्या घरातली तांब्याची भांडे वितळवून त्या सोनाराकडे जाऊन, कारण टाकसाळी तर कुठे होत्या, साध्या कुठल्याही सोनाराचं दुकान गेलं की तो तांब्याचं नाणं तयार करून द्यायचा. तर लोकांनी आपल्या घरातले तांब्याचे भांडे वितळवून सोनारांकडून वाटेल तितके पैसे तयार करून घेतले. आणि मग आता एक साबण, रिन साबण जरी आणायला जायचं असेल तरी टोपलं भरून नाणी घेऊन जायचे आणि एक रिन साबण घेऊन यायचे. कमीत कमी त्याच्यावर गव्हर्नमेंटचं कंट्रोल तर पाहिजे ना. याने कुठल्याही प्रकारचं कंट्रोल ठेवलं नाही आणि म्हणून लोकांनी इतकी नाणी पाडली की त्याचा शेवटी हा प्रयोग फसला. मग त्याने पुन्हा एक आदेश काढला की म्हणे आता लोकांना तुम्ही तुमची तांब्याची नाणी परत आणा, मी तुम्हाला चांदीची नाणी परत देतो म्हणे. तुम्ही म्हणे तांब्याची नाणी परत आणा, मी चांदीची नाणी तुम्हाला त्या पैशात परत देतो. लोकांनी त्याच्या महालाच्या समोर ढिगाच्या ढिग मांडले, मोठे मोठे ढिगाच्या ढिग. आता दे म्हणे परत. आता एवढे ढिगाचे पैसे, चांदीचे नाणे तर कुठून आणणार. तो मरेपर्यंत ते ढीग त्याच्या वाड्याच्या बाहेर तसेच उभे होते. म्हणजे लोकांना एवढा त्रास झाला भयंकर. समजलं का, हा दुसरा होता चांदीचा प्रयोग. ठीक आहे. हां, आता बघा, याने ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी दिवान ए आमिर ए कोही, दिवान ए आमिर ए कोही नावाचा डिपार्टमेंट स्थापन केला, जो तुमच्या परीक्षेसाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारलं आता एमपीएससी मध्ये की दिवान ए कोही हा कृषी क्षेत्रासाठी असलेला डिपार्टमेंट कोणत्या सुलतानाने स्थापन केला. कोणत्या सुलतानाने स्थापन केला. मोहम्मद बिन तुगलकाने स्थापन केला. स्वतः त्याचे जे नाणे होते, शिक्के होते, त्या शिक्क्यावर त्याने जिल्ली इलाह असं कोरून ठेवलेलं होतं. जिल्ली इलाह म्हणजे ईश्वराची सावली, शॅडो ऑफ गॉड, ईश्वराची सावली असा शब्द त्याने कोरून ठेवला होता. आणि हा मुद्दा सुद्धा तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चला नेक्स्ट.
बघा मी तुम्हाला सांगितलं होतं, याने तांबे व कांस्याच्या नाण्यांचा प्रयोग केला होता. याने प्रतिकात्मक चलन याचा प्रयोग केला होता 1328 मध्ये, आहे ना. तांब्याच्या व कांस्याच्या त्यांच्या चलनाची किंमत, चांदीचं जे नाणं होतं म्हणतात टंका, चांदीचं जे नाणं होतं टंका 140 ग्रेन वजनाचं होतं. ग्रेन म्हणजे काय? ग्रेन हे मोजण्याचं माप आहे. 140 ग्रेन वजनाचा जो टंका होता, त्या टंका एवढीच या तांब्याच्या आणि कांस्याच्या नाण्यांची किंमत असणार. लोकांनी भरपूर पाडून टाकली घरात, विषय संपवला. ठीक आहे. हा चला पहा. आता बघा, याने वांशिक भेदभाव दूर करून योग्यतेच्या आधारावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. वांशिक भेदभाव म्हणजे काय? तुर्क, अफगाण, भारतीय मुस्लिम हे 3 प्रकारचे वर्ग राजाच्या दरबारात राहायचे. तुर्क सरदार, अफगाण सरदार आणि भारतीय मुस्लिम असलेले जे कन्वर्ट झालेले सरदार आहेत, ते सरदार 3 प्रकारचे सरदार याच्या दरबारामध्ये होते. आणि हा तुर्क जातीचा होता. कोणत्या जातीचा होता? तुर्क. म्हणून तुर्कांना काय होता? जास्त मान होता त्याच्या दरबारामध्ये. तर यांनी काय केलं? हा वांशिक मतभेद जो आहे हा भेदभाव दूर केला आणि या तिघांपैकीही जो कोणी योग्य व्यक्ती असेल त्या योग्य व्यक्तीला आपल्या दरबारामध्ये ठेवलं, आहे ना. कारण शिकलेला होता, विद्वान माणूस होता. शिकलेले माणसं, हिस्ट्री विषयामध्ये MA झालेल्या माणसाला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर करतात का? नाही. तर रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर कोणाला केलं पाहिजे? की जो इकॉनॉमिक्स मधला एक्सपर्ट माणूस आहे त्याला या रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर केलं पाहिजे. आणि आतापर्यंत आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेचा इतिहास आहे की तिथे एकापेक्षा एक महान व्यक्तीने रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पद भूषवलेलं आहे. आपण कोणाला बसवलं? MA हिस्ट्रीवाल्या माणसाला. आता इतिहासातला माणूस अर्थशास्त्रात जाऊन काय लढाया लढणार आहे का हातात तलवार घेऊन? नाही. चला लक्ष द्या. धर्मनिरपेक्षतेचं धोरण हा मुद्दा आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मोहम्मद बिन तुगलक आणि विद्यार्थ्यांनो धर्मनिरपेक्षतेचं धोरण राबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून बर्नी नावाच्या इतिहासकाराने त्याला शिव्या घातल्या. कारण बर्नी कट्टर मुस्लिम होता, हा धर्मनिरपेक्ष होता. मुस्लिम धर्मनिरपेक्ष असणे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि याने आपल्या राज्यात धर्मनिरपेक्षतेचं धोरण राबवलं. म्हणून त्याला बऱ्याच तेव्हाच्या तत्कालीन कट्टर लोकांनी विरोध केला. सती प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. किती महत्वाचं काम आहे पोरींनो. विचार करा, तुम्ही मोहम्मद बिन तुगलकला थँक्यू म्हटलं पाहिजे आणि त्याला म्हटलं पाहिजे की जरी तू चुकला असेल 1000 वेळा पण इथे तू बरोबर आहेस, आहे की नाही. सामाजिक ही जी अतिशय वाईट परंपरा होती ती त्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा मुद्दा सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. याने उलेमांचे न्याय व्यवस्थेवरील आणि प्रशासनातील महत्व कमी केले. हा प्रश्न MPSC ने विचारला होता, है ना. हे पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो, वांशिक भेदभाव पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अलग लक्षात. आणि हे पण म्हणजे याच्यामध्ये तुमचे एवढे प्रश्न इथे बनलेले आहे. कळलं का? मग आता इथे आपण पुन्हा एक प्रश्न तयार करू. त्याने उलेमाचे न्यायव्यवस्थेमधले किंवा प्रशासनातले महत्व कमी केले, त्याने सती प्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याने धर्मनिरपेक्षतेचे धोरण आपल्या राज्यात सुलतान असताना राबवले आणि वांशिक भेदभाव दूर करून योग्यतेच्या आधारावर प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. वरील विधानांशी संबंधित असलेला सुलतान कोण? असं जर तुम्हाला विचारलं विद्यार्थ्यांना तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तो मोहम्मद बिन तुगलक होता. ठीक आहे. चला पुढचा. हा मुद्दा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला होता. खोरासान अभियान 1337. खोरासान अभियान काय आहे? तर हा जो भारत देश आहे विद्यार्थ्यांनो, या भारत देशाच्या इकडे वरती मध्य आशियामध्ये, कुठे मध्य आशियामध्ये खोरासान नावाचा एक प्रदेश आहे. कोणता? खोरासान. तर त्याला तो खोरासान जिंकून घ्यायचा होता आणि म्हणून याने खोरासान अभियान राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यासाठी त्याने 1,00,000 सैन्य तयार केलं. आणि ह्या 1,00,000 सैन्याला आता पहा ना, याचं हुशारी पाहायची तुम्हाला सांगतो. आता लक्ष द्या, पहा हे 1,00,000 सैन्य तयार केलं. आता ह्या 1,00,000 सैन्याला तो कुठे घेऊन जाणार होता? मध्य आशियामध्ये खोरासानला. बरं, घेऊन जायला पाहिजे तर 1 महिन्याचा पगार द्यायला पाहिजे दिला तरी ऍडव्हान्स मध्ये. या मोहम्मद बिन तुगलकाने काय केलं? या सैनिकांना
1 वर्षाचा पगार ऍडव्हान्स मध्ये दिला, 1,00,000 सैनिकांना. आणि आपला होता नव्हता तो सगळा खजाना आहे ना रिकामा करून टाकला. इकडे आपले गव्हर्नमेंट 4-4 महिन्याचे पगार करून नाही राहिली, आणि इकडे याने आपल्या सैनिकांचा लागल्याबरोबर 1 वर्षाचा पगार करूनच टाकून दिला है ना. आणि नंतर हे अभियान जे आहे, हे अभियान तर खूप मोठ्या तवातावात सुरू करण्यात आलं, पण पुढे गेलंच नाही, तिथेच संपलं. खोरासानला गेलाच नाही अटॅक करायला हा. म्हणजे 1,00,000 सैनिकाचे 1 वर्षाचे पगाराचे पैसे गेले की नाही, असा हा होता. जास्त विचार नव्हता करत. कळलं. आता पुढचा मुद्दा पहा. याने अकाल संहिता तयार केली. अकाल संहिता म्हणजे खूप दुष्काळ पडायचे आहे ना. तर ह्या दुष्काळ पडल्यामुळे दुष्काळ पीडितांना मदत करण्यासाठी त्यांनी अन्नधान्य पुरवले, विहिरी खोदल्या, बियाणे, नांगर खरेदीसाठी शेतकऱ्यांना कृषी धनाची व्यवस्था केली, पैसा देण्याची, कर्ज दिले त्यांना. आलं लक्षात. कुठे कर्ज दिले बघा. ही गंगा नदी आहे आणि ही यमुना नदी आहे. इथे अलाहाबादला गंगा आणि यमुना नदीचा संगम आहे. तर ह्या गंगा आणि यमुना नदीच्या मधला हा जो प्रदेश आहे याला म्हणतात दुआब किंवा दोआब. दोआब म्हणजे 2 नदीच्या मधला प्रदेश. तर याच्यामध्ये जे शेतकरी वर्ग होते, या शेतकरी वर्गाला त्यांनी ह्या सगळ्या सुविधा दिल्या, कर्ज दिले दुष्काळातून बाहेर पडण्यासाठी. कृषी विस्ताराच्या योजना राबवल्या. दिवाण एक कोही नावाचा नवीन कृषी विभाग स्थापन केला. अलग लक्षात. अशा बऱ्याच सुधारणा मोहम्मद बिन तुगलकाने घडवून आणल्या. ठीक आहे. पण शेवटी काय झालं, याच्या राज्यामध्ये विद्रोह झाले. कारण मोठं राज्य होतं, याचं प्रशासनावर तेवढं वर्चस्व नव्हतं, म्हणून याच्या राज्यामध्ये अनेक विद्रोह झाले. मग याचं स्टेटमेंट आहे, आणि हे स्टेटमेंट सुद्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. काय स्टेटमेंट आहे? माझे राज्य रोगग्रस्त आहे आणि त्यावर कोणताही औषध नाही. आणि हे स्टेटमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की माझे राज्य रोगग्रस्त आहे आणि त्यावर कोणतेही औषध नाही. हे कोणाचं आहे? तर हे मोहम्मद बिन तुगलकाचं आहे. का आहे? कारण याच्या राज्यात अनेक विद्रोह झालेले आहेत, दुष्काळ पडलेला आहे, आणि त्याच्यासाठी कोणतंही औषध नाही असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. याच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये सुद्धा विद्रोह झाला. हसन गंगू या माणसाने बहमनी राज्याची स्थापना केली. कोणत्या? बहमनी. आता मी तुम्हाला सांगतो. हा भारत देश आहे. इथे बहमनी साम्राज्य होतं, इथे विजयनगर साम्राज्य. हे कोणतं साम्राज्य आहे? विजयनगर. आणि हे कोणतं राज्य आहे? बहमनी. या बहमनीमध्ये किती शाह्या होत्या? 4 शाह्या होत्या है ना. कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही. अलग लक्षात. अशा 4 शाह्या होत्या. आणि हे मुस्लिम राज्य होतं आणि हे हिंदू राज्य होतं. आणि ह्या दोघांमध्ये कंटिन्युअसली भांडण्यात चालायची. त्यापैकी हे जे बहमनी साम्राज्य होतं, या बहमनी साम्राज्याची स्थापना हसन गंगू नावाच्या माणसाने केली. तर विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क या दोघांनी केली. ठीक आहे. चला, हा प्रश्न आहे. प्रश्न पहा. प्रश्नामध्ये काय दिलेला आहे? 1325 मध्ये लाकडी मंडप कोसळल्यामुळे दिल्लीच्या कोणत्या सुलतानाचा मृत्यू झाला? Which of the following sultan of Delhi Sultanate died in 1325 AD from the collapse of wooden pavilion म्हणजे महल, लाकडाचा महल? त्याचं उत्तर काय? गियासुद्दीन तुगलक है ना. बंगालच्या अभियानावरून परत येत होता, मुलाने आपला लाकडी महल तयार केला आणि पडला, आणि गियासुद्दीन तुगलकाचा मृत्यू झाला. हे याचं उत्तर आहे. पुढचा. इसवी सन 1347 मध्ये दिल्ली सल्तनतच्या कोणत्या सुलतानाने इब्न बतूताला चिनी सम्राटाच्या दरबारात पाठवले होते? मी तुम्हाला आता सांगितलं त्याचं उत्तर काय आहे? मोहम्मद बिन तुगलक. आणि इब्न बतूता कोणत्या राज्याचा आहे? मोरक्को येथील प्रवासी होता. विच ऑफ द फॉलोइंग सुल्तान ऑफ दिल्ली सल्तनत सेंट इब्न बतूता टू द कोर्ट ऑफ चायनीज एम्परर इन 1347 है ना. त्याचं उत्तर काय आहे? मोहम्मद बिन तुगलक. ही तसा असं आहे. आला विद्यार्थ्यांना लक्षात? आज आपण इथे थांबूया विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तुम्ही अभ्यास करा. तुमच्या उद्याच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. परवाच्या अंतःकरणातून शुभेच्छा. तुम्ही खूप चांगला पेपर सोडवा. थँक्यू.